सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न कराल. सुरुवातीला तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागेल, परंतु दुपारनंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. मन भरकटेल परंतु एकाग्र आणि कामामध्ये मग्न राहील. व्यवसायामध्ये आज तुम्ही ज्या योजनेवरती काम कराल त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. घरात किंवा बाहेर नको ते बोलण्यानं तुमचा आदर कमी होऊ शकतो. घरातील कामांसाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. महिलांना कौटुंबिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी मोठी मदत होईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागेल. समाजामध्ये निषिद्ध असलेल्या कामांकडे तुमचं मन हे अधिक आकर्षित होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कलह आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्यावरती टीका होऊ शकते. वागण्यामध्ये कटुता आणि स्वार्थ अधिक राहील. अधिकाऱ्यांकडनं कामं करून घेण्यासाठी तुम्हाला चक्रा माराव्या लागतील. नवीन कामाची सुरुवात तुर्तास रद्द करा आणि जुनी अपूर्ण कामं प्राधान्यानं पूर्ण करा, अन्यथा पैशांची आवक थांबेल. घरातील कामांकडे दुर्लक्ष केल्यानं अशांतता निर्माण होऊ शकते. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे प्रसन्न राहील. नजीकच्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची व्यावहारिकता कमी होऊ देऊ नका. यामुळे फायदेशीर संपर्क निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांशी निष्कारण बाबींवरती तुमचे वाद होतील. कामाच्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता कमी होईल. आर्थिक बाबतींमध्ये यश मिळवण्यासाठी आज तुम्हाला कोणाची तरी मदत ही घ्यावी लागेल. दुपारपर्यंत तुमची तब्येत ठीक राहील. त्यानंतर तुमचा थकवा कमी होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजची परिस्थिती बहुतांश चिंतामुक्त राहील. मात्र दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवरती विश्वास ठेवताना सावध राहा, अन्यथा घाईघाईने घेतलेले आणि चुकीचे निर्णय तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. तुमच्या कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये एखाद्याच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे तुम्ही कोंडीमध्ये सापडू शकता. यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी वडीलधाऱ्यांची मदत होईल. आवश्यकतेनुसार तुम्हाला आर्थिक फायदा नक्कीच होईल. आज काही काम बिघडल्यानं महिलांना काळजी वाटेल, परंतु थोडे अधिक परिश्रम केल्यानंतर परिस्थिती सामान्य होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अनपेक्षित नफा मिळवण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये जोखमीची भीती वाटेल, परंतु लवकरच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुम्ही पैसे उधार देऊ नका, कारण ते बुडण्याची दाट शक्यता आहे. परंतु कर्जाची परतफेड करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ अधूनमधून होत राहतील आणि खर्चही विशेष होतील. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी समन्वय राखण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अधिकारी विनाकारण नाराज होतील. वैवाहिक जीवनामध्ये काही चढउतार येऊ शकतात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे तुमच्या प्रियजनांमध्ये नाराजी आणि द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक समस्या निर्माण होतील. शेजाऱ्यांचे तुमचे काही वाद होऊ शकतात. कुठलीही गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता तुम्ही सतर्क ठेवा. घरातील वडीलधारी मंडळी आजच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला मदत करतील.
महिलांशी संबंध थोडेसे मंद राहतील आणि वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राखण्यास तुम्हाला अडचणी येतील. आर्थिक कारणांमुळे तुम्हाला प्रवास करावा लागेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये अनेक प्लॅन्स येतील, परंतु वेळ किंवा पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही त्यांची अंमलबजावणी करू शकणार नाही. कष्ट करूनही आर्थिक लाभ तुम्हाला कमी होतील. आज सरकारी किंवा जमिनीशी संबंधित कामामध्ये तुम्ही उशीर बिलकुल करू नका, अन्यथा दीर्घ काळासाठी ते पुढे ढकललं जाण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला नावलौकिक मिळेल. कामातील मंदी आणि आर्थिक समस्यांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थोडेसे अस्वस्थ राहाल. जोखमीच्या कामामध्ये गुंतवणूक केल्यानं प्रथम तुम्हाला तोटा होईल, परंतु नंतर तुम्हाला नफा होईल. कौटुंबिक वातावरण हे पूर्वीपेक्षा चांगले राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आळस किंवा निष्काळजीपणा सोडून काही काम केलं तर तुम्हाला यश मिळेल. आर्थिक लाभाच्या अपेक्षा जास्त नसतील, परंतु खर्च कमी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, जेणेकरून आर्थिक समस्या तुम्हाला उद्भवणार नाहीत. दैनंदिन कामं कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं पूर्ण होतील. आज दुपारी काही महत्त्वाची कामं पूर्ण झाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. घरातील महिलांशी छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुमचे वाद होतील, तरीही तुमच्यामध्ये शांतता राहील. मुलांशी मैत्रीपूर्ण वागणूक राहील. संध्याकाळची वेळ संपूर्ण दिवसापेक्षा जास्त आनंददायी असेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. मनातील बऱ्याच कल्पना बऱ्याच अंशी पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कल्पना देखील लोकांना आवडतील. तुम्ही 2 व्यक्तींमधील वादामध्ये मध्यस्थी करून योग्य निर्णय देऊ शकता, यामुळे तुम्हाला सन्मान मिळेल. नोकरी व्यवसायातील सुरुवातीच्या अडथळ्यानंतर उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील. भविष्यामध्ये फायदेशीर ठरणाऱ्या जोखमींच्या कामामध्ये तुम्ही कोणताही संकोच न करता गुंतवणूक करू शकता. महिला पूजा कार्यामध्ये अधिक व्यस्त राहतील आणि त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस सामान्य असेल, परंतु तरीही तुमच्या कामामध्ये सुधारणा करण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आरोग्याशी संबंधित काही तक्रारी राहू शकतात. रक्ताचे विकार, सांधे किंवा सूज यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला आज कामामध्ये रस कमी वाटेल. पैशांअभावी तुमचं मन उदास राहील, मात्र आज पैशांपेक्षा परस्पर संबंधांना तुम्ही जास्त महत्त्व द्या. नोकरी व्यवसायामध्ये निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. सामाजिक संबंधांमध्ये कटुता राहील. घरगुती जीवन संमिश्र राहील. महिलांचं सौम्य वर्तन घरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा प्रत्येक दिवस हा तुमच्यामध्ये क्षेत्रामध्ये आनंद असणार आहे. आज तुमची बहुतेक कामं ही पूर्वनियोजित असतील, ज्यामुळे कुठलीही गैरसोय होणार नाही. व्यवसायातील लोक कामामध्ये समाधानी राहतील, मात्र सहकाऱ्यांकडनं मदत न मिळाल्यानं त्यांच्यामध्ये काही काळ अबोला निर्माण होऊ शकतो. सरकारी कामामध्ये यश मिळेल. महिला कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करून घरातील वातावरण प्रसन्न करतील. महिलांचा घरामध्ये मान सन्मान वाढेल. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये अधिक वेळ देऊ शकणार नाही. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारी वर्गाला लाभदायक डील मिळतील. तुम्ही भविष्यातील योजनांमध्ये पैसे गुंतवाल आणि त्यामध्ये बचतही करू शकाल. व्यवसायामध्ये स्पर्धा असली तरी तुमचं काम हे सुरळीत चालू राहील,
परंतु सहकार्यांमुळे तुमची गैरसोय होऊ शकते. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ तुम्हाला होतील आणि कामाच्या नवीन संधी देखील उपलब्ध होतील. मित्र आणि नातेवाईकांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचे तुमचे योग आहेत. महिलांना त्यांच्या तब्येतीची चिंता राहील आणि मुलं अभ्यासामध्ये थोडंसं कमी लक्ष देतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.